विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे अर्ज भरणार आहेत, तर शिंदे आणि अजितदादांच्या उमेदवारांची नावं मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत। नेमकं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून नेमकं कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर अद्याप तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीची नावं गुलदस्त्यात आहेत। भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार मात्र जाहीर झाले। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना तिन्ही उमेदवारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, खरं तर विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे आज 5 नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। भाजपने 3 उमेदवार जाहीर केलेत, मात्र अद्याप सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मात्र नाव गुलदस्त्यातच ठेवण्यात आलेत। वाद वाढू नये अशा प्रकारचा त्यांचा उद्देश असल्याचं सुद्धा समोर आलं। काय सविस्तर माहिती? कारण आपण जर बघितलं तर 3 वाजेपर्यंत खरं तर उमेदवारी अर्ज भरायची वेळ आहे। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार अजूनही जाहीर जो आहे तो करण्यात आलेला नाही। 10 वाजेपर्यंत कदाचित दोघांकडूनही आपले उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात येतील। भाजपनं त्यांचे 3 उमेदवार जाहीर केलेले आहेत, ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नेमकी कुणाला संधी दिली जाणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं असेल तर नाराजी नाट्य टाळण्यासाठी खऱ्या अर्थानं दोन्ही पक्षाकडून हा उशीर होत असल्याचं बोललं जाते। आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नेमकी कुणाला संधी मिळणार आहे, एका महिलेला संधी मिळणार की एका जुन्या नात्या शिवसैनिकाला संधी मिळणार ते बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर अजित पवार यांच्याकडून जवळपास 4 ते 5 जण इच्छुक आहेत, त्यापैकी एकाला कुणाला संधी देणार अजित पवार हे बघावं लागेल। तर नक्की सुशांत, खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।